पण सनीने आतापर्यंत 27 रन 3 वेळा खाल्ल्यात या सीझनमध्ये आणि त्यांनी या मॅचला चांगली बॉलिंग केली, त्याबद्दल चांगलं वाटते. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढे मॅचसाठी तुम्हाला. ही मॅच तसं पाहिलं तर अतिशय सुरेख झाली. मॅच कशा प्रकारे असावी, सुरुवातीचं एन्काउंटर कशा प्रकारे असलं, प्रत्येक बॉलमध्ये तसं म्हटलं तर फक्त गोळ्या धाडल्या गेल्या. शेवटच्या बॉलमध्ये 1 बॉल 1 रन असं वाटलं होतं बॅटर मॅच जिंकून देतील, परंतु नाही, तसं नाही. क्रिकेट आहे, क्रिकेट शेवटच्या बॉलपर्यंत कशा प्रकारे रंग बदलेल हे सांगू शकत नाही. आणि फिल्डिंग करणारी टीम शेरोली टीम पाहिलं तर विजयी झाली. आणि या विजयानंतर आता टीम माडपाई माडप त्याचे पुरस्कर्ते आहेत तितीनदादा पाटील जे सरपंच आहेत माडप गावचे, त्यासोबत टीम वीरेश्वर वरची खोपोली. या मॅचला सुरुवात होणार आहे. दरम्यानच्या वेळेमध्ये आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आपले साथी समालोचक मनीषजी मुंडे सरांना. हॅलो, धन्यवाद आकाश देशमुख आणि त्याचबरोबर तुषार जदुमाळ, दोघांचे मनापासून आभार ज्यांची वाणी आपण ऐकली दोन्ही इनिंगमध्ये. सर्वांचं करूयात सहर्ष स्वागत. प्रणित प्रवीण शेठ बैलमारे व जगदीशजी बैलमारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं माननीय श्री प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे पुरस्कृत भव्य दिव्य नाईटची ही क्रिकेटची स्पर्धा आमदार चषक खरं तर कर्जत खालापूर विधानसभेचे 10व्या वर्षामध्ये पदार्पण करणारे म्हटलं तर दुसऱ्या टर्मचे सर्वांचेच कार्यसम्राट लोकप्रिय आपला माणूस आपला आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरव्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा. सर्वांचं सहर्ष स्वागत. दुसरी मॅच सर्वांच्या भेटीला येऊन पोहोचले. पहिली मॅच आपण पाहिली, स्पर्धेची सुरुवात कशा प्रकारे असावी ही सुरुवात करून दाखवली खऱ्या अर्थानं शिरवली आणि तांबडी या संघानं. दुसरी मॅच वीरेश्वर वर्षी खोपोली आणि त्यांच्या विपक्षात नितीनजी पाटील पुरस्कृत माडपाई माडप या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. खरं तर आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना नेहमीच आपण श्री गणरायाला वंदन करूनच या शुभकार्याची सुरुवात करतो. अकारत ब्रह्मा उकारत विष्णू मकार महेश जाणीला ऐसे तिन्ही देव जेतून उत्पन्न तो हा गजानन माय बाप तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाची या. खरं तर ही भूमी खरं तर छत्रपती शिवरायांची, खरं तर ही भूमी राजमाता जिजाऊंची, खरं तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या औरंगाने गाढवाचा नांगर फिरवला होता, पण या स्वराज्याची स्वराज्य जननी खरं तर कालच ज्यांची जयंती झाली, ज्यांनी स्वप्न पाहिलं की हे स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा, अशा आमच्या राजमाता जिजाऊंनी स्वप्न पाहिलं ह्या स्वराज्याचं आणि एक ऐसा पुत्र घडविला की ज्या पुत्राने संपूर्ण हा हिंदू समाज हा 18 पगड 12 बळुत्यांना घेऊन एकत्रित केलं. आणि ज्या आया बहिणींची लखतरं उडत होती ती उडत असताना देखील एक पुत्र ऐसा पोटी जन्माला आला की ज्या पुत्रानं हे हिंदवी स्वराज्य मानलं. असे आमचे सर्वांचेच आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा करून आपण खरं तर या मॅचकडे वळतोय. नेहमी म्हणावंसं आपल्याला नेहमीच वाटतं खऱ्या अर्थानं मराठी भाषेला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि ते दिलंच पाहिजे. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरंच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा करूया स्पर्धेला सुरुवात. ज्या ठिकाणी फर्स्ट इनिंगमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मॅचला स्टार्ट, पंचांचा कॉल येतोय. पहिलं षटक होतीये सुरुवात. विनायक ऑन स्ट्राइक खेळाडू रुपेश मात्रे. पहिलाच बॉल थोडा क्रॉस झालाय. कौ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चूक करतोय का? डेफिनेटली पंचांचा निर्णय. ऑनफिल्ड डिसिजन काय पंच? ऑनफिल्ड आउट आहे आणि त्यानंतर रिव्ह्यू. ओके, ऑनफिल्ड डिसिजन पंचांनी बाद घोषित केले, पण आता तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. या ठिकाणी खेळाडू बाद होईल की या बॉलवरती नंबर मिळतील 6. विनायक आणि त्याच्या समवेत शैलेश. चला तिसरे पंच या, रोहित पाडगे. आणि विनंती असेल आयोजकांना की दोन्ही 12th मधला कॉमेंट्री बॉक्सच्या समोर बसण्याची व्यवस्था करा. खूप चांगली स्पर्धा 10व्या वर्षामध्ये खरं तर ही नाईटची स्पर्धा पदार्पण करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नेहमीच खरं तर या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघांना चांगला प्रवेश दिला जातोय. पहिली मॅच खूप चुरशीची झाली. खरं तर सुरुवात कशी असावी या दोन संघांनी दाखवून दिली. दुसरी मॅच पहिल्याच
बॉलवरती मोठे फटके मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो, कारण की पहिला प्रहार खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघावरती करणं महत्त्वाचं असतं. आणि विकेट, खेळाडू या ठिकाणी बाद. हॅलो, या ठिकाणी माडपाई माडप टीम ऑनफिल्ड डिसिजन विकेट दिल्या खऱ्या अर्थाने, आणि नंतर थर्ड अंपायरने देखील या ठिकाणी बाद दिलाय. या दरम्यान या स्पर्धेसाठी आमचे आदरणीय बंधू स्वप्नीलजी लबडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. स्वागत आपलं देखील. त्याचबरोबर गणेश जिगरत यांच्याकडून शिरवली टीम क्वालिफाय झाली याबद्दल शुभेच्छा आल्यात त्यांना देखील. अनिकेतजी पाटील वावोशी यांच्याकडून माडप टीमसाठी शुभेच्छा आल्यात. चला, डिसिजन द्या एकदा. हॅलो, चला, जे काही डिसिजन असतील माडप टीम ते पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. चला, 12th मन असेल या ठिकाणी, आणि जो काही डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल, कारण की 10व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. याचाच अर्थ खऱ्या अर्थानं हे आयोजन 10व्या वर्षामध्ये पदार्पण करते, तर याआधी या स्पर्धेला कधी गालबोट लागलं नाही आणि लागणार देखील नाही याची देखील दक्षता आपण सर्व क्रीडा खेळाडूंनी, क्रीडा रसिकांनी आणि प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी घ्यावी, ही आपल्या सर्वांना विनंती. स्पर्धेचा नियम खऱ्या अर्थानं कंपल्सरी चेसिंग राहील याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्या. मैदानामध्ये जी विद्युत धार वाहते त्यावरती जर चेंडू आदळला, झेल पकडली तर खेळाडू बाद असेल. त्याला लागून जर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला तर तो षटकार असेल, किंवा बॉल जमिनीवरती आदळला तर गेम प्ले राहील याची देखील नोंद आपण घ्या. आणि सर्व मॅचेस या खऱ्या अर्थानं मॅच स्टेजने होतील. म्हटलं तर 4ही मॅच सलग खेळवण्यात येतील. कोणत्याही 2 टीम जिंकल्यानंतर सेकंड राऊंड खेळवण्यात येणार नाही याची देखील दखल आपल्या सर्व खेळाडूंनी, जे संघ विजयी होतील ते आणि येणारे बाकीचे 4 संघ आहेत त्या सर्व संघांनी घ्यावी. चला, बाळाची फायनल डिसिजन काय? बाळा सोंगे, चला, बाळाची एकदा जो डिसिजन असेल मैदानावरती जाऊन मुख्य पंचांशी बोलून घ्या आणि मुख्य पंच फायनल डिसिजन आपण द्या मैदानावरून. खेळाडू बाद आहे की षटकार हा डिसिजन मुख्य पंच देतील. चला चला पंच, तुम्ही मैदानामध्ये चला, तुम्ही पंच मैदानावरती चला. तीनही कॅमेरामन, माऊली प्रसाद इव्हेंट्स तलोजा, तीनही कॅमेरामन महत्त्वाची सूचना आहे, कारण की अशा क्रुशल मुवमेंटला वाद होण्याच्या शक्यता चान्सेस जास्त असतात, कारण की नाईटची स्पर्धा आहे. प्रत्येक संघ हा या मैदानावरती विजयी होण्यासाठी येतो. तरी कृपया करून आपल्याला विनंती आहे की आपल्या चुकीमुळे या स्पर्धेला गालबोट लागता कामा नये. त्यामुळे आपल्याला एकदम कळकळीची विनंती आहे, कृपया करून आपण परफेक्टली चेंडू लँड होताना कव्हर करा, किंवा ज्या क्रुशल मुवमेंट असेल त्यावरती थोडंसं अजून फोकस करा, ही आपल्या सर्वांना विनंती. चला, खेळाडू झालाय
बाद नवीन खेळाडू मैदानावरती. जर पहिल्या बॉलवरती खेळाडूचे एफर्ट्स खूप चांगले राहिले, कारण की पहिल्याच बॉलवरसून आक्रमण करण्याचा त्यांनी मनसुबा आखला होता. ज्या मेरिटनुसार गोलंदाजी चालू होती त्या मेरिटच्या विरोधामध्ये फळी फिरवण्याचं काम जरूर केलं. ताकद चांगली वापरली, थोडी युक्ती वापरली असती, क्षेत्र थोडंसं बदललं असतं. जे कौकर्ण क्षेत्र होतं त्याला थोडं एक्स्ट्रामध्ये घेतलं असतं तर कदाचित या बॉलवरती नंबर 6 देखील पाहायला मिळाला असता. नवीन खेळाडू पोझिशन नंबर 3चा मैदानावरती दाखल झाला खेळपट्टीवरती. रोहित करंजे फ्लिक करण्याचा प्रयत्न, मनगटाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल येतोय. 0 धावसंख्या. पहिल्या बॉलवरती खरं तर वीरेश्वर खोपोली या टीमनं विकेट कमावली. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला. पहिला चेंडू अगदी समोर बघत असताना डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. दुसऱ्या चेंडूची सांगता होईल. P1चं षटक म्हटलं तर अर्थात 9 खेळाडू प्रतिबंधनामध्ये जोडले जातात. 2 खेळाडू प्रतिबंधनाच्या बाहेर सीमारेषेलगत पाहायला मिळतात. फटका खूप चांगला खेचला जातोय. ताकद देखील तितकी चांगली लावली जाते. एक क्षेत्र चुकीचं निवडलं जात आहे. खरं तर ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि क्षेत्ररक्षक देखील भिंतीसारखे ताठ उभे आहेत मैदानावरती. प्रत्येक चेंडूचा सामना ते देखील करतात, कारण की हे क्रिकेटचं कुरुक्षेत्र आणि सावरोळीकरांनी भरवलेली ही क्रिकेटची पंढरी, अर्थातच हा क्रिकेटचा कुंभमेळा. आणि या कुंभमेळ्याच्या निमित्तानं या क्रिकेटच्या आपण सर्वजण या स्पर्धेला साक्षीदार राहून खरं तर या स्पर्धेची शोभा वाढवतात. त्यात देखील आपल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. खरं तर आमचे मित्र नेहमीच ज्यांचा वारंवार उल्लेख केला जातं, ज्यांच्याकडे 2 आधार कार्ड 2 राशन कार्ड, खरं तर एक कैऱ्याचं आणि दुसरं सावरोलीचं, आमचे सागरजी पाटील, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत त्यांच्या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर रोहित पाडगे देखील आज आहेत. त्याचबरोबर अंकित जाधव देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर गौरवजी गोसाळकर, मनोज दादा, सर्वच प्रत्येक मान्यवर दर्शन देखील असेल. प्रत्येक सभासद खरं तर दादांचा ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आतोनात मेहनत घेतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातो. फर्स्ट स्लिपमधून बॉल गॅदर केला जातो, फेकला जातोय बॉल आणि चेंडूखाली क्षेत्ररक्षक येण्याआधी चिथ्याच्या चपलाईनं आणि अवघ्या हारणाच्या गतीनं खरं तर या धावसंख्येला वेग निर्माण केला आणि एक धाव कंप्लीट केली गेली. एकी आकड्याने धावसंख्या मात्र जाऊन पोचली ती 1 आकड्यावरती. अर्थात आत्ता प्रगतीपथाचा माडप जो संघ पुरस्कृत केला आदरणीय नितीनशी पाटील सरपंच साहेबांच्याकडून त्यांना पुरस्कृत करण्यात आलं. खरं तर स्लॉटमध्ये आहे, कोणतीच चुकी करणार नाही खेळाडू. परफेक्ट हातामध्ये जे ज्यावेळेस मॅग्नेट असतं आणि मॅग्नेटच्या विपक्षात खऱ्या अर्थानं ज्यावेळेस लोखंड येतो आणि तो ज्या वेगानं कन्झ्युम करतो तसाच चेंडू अगदी हाताला ग्लू किंवा गम लावल्यासारखा अगदी झपाट्यानं चेंडूवरती हात टाकले आणि खेळाडू क्रमांक 2 वैयक्तिक 0 धावसंख्येवरती आणि सांघिक 1 धावसंख्येवरती येतोय तंबूच्या दिशेनं. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रणित 11 सावरोळी आणि कोपर, एक पेण विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय कोपर. आणि या विभागातील एक चांगला संघ आदरणीय दत्तादादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नेहमी नितीनदादा पाटील पुरस्कृत माडपाई माडप संघ. आकाश, खरं तर एक गोष्टीचा विचार केला ना की मागील काही 2 वर्षामध्ये माडपाई माडप हा संघ एक नाईट स्पर्धा असू देत किंवा डेच्या भव्य दिवस स्पर्धा असू द्यात, त्या स्पर्धेमध्ये माडपाई माडप हे नाव खालापूर कर्जत विभागामध्ये आवर्जून घेतलं जायचं. इतका हैदोस मांडला होता, कारण की त्यांनी या टेनिस बॉलच्या पटलावरती तितकेच चांगले चांगले संघ खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या दिवशी ए पोलमध्ये देखील खूप चांगले चांगले
पाली विभागातील संघ पाहायला मिळेल, पनवेल विभागामधील संघ पाहायला मिळतील, खालापूर विभागामधील चांगले चांगले संघ या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. खरं तर 5 पोल बनवलेत या स्पर्धेनं आणि त्याच्यातील हा पहिला पोल आपल्या सर्वांच्या समोर येतोय. उद्या कदाचित तब्बल 10 संघ या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, ज्यामध्ये कुंभिवली संघ देखील उद्या आपल्याला पाहायला मिळेल. वनवाटे संघ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. शेवटच्या दिवशी बोर्ले संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. परली संघ देखील आहे, वाऊशी संघ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. साईबाबा नगर संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. बरेचसे चांगले चांगले संघ या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर स्पर्धा वर्षाच्या सुरुवातीस होणार होती, पण काही कारणामुळे खरं तर आपल्याला आत्ता ही स्पर्धा पाहायला मिळते. थंडीचे दिवस आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये बरेचसे काही अडथळे निर्माण होतं थंडीच्या दिवसामध्ये. मग पंच मैदानावरती दुसरा चेंडू द्या आणि मॅचला सुरुवात करा, कारण की बराचसा वेळ होतोय. आणि विनंती असेल पंचांना की आपण टाईम लावलं तर मैदानावरती खूप बरं होईल, कारण की 4 षटकांची मॅच, अर्थात प्रत्येक षटकाला 5 मिनिटांचा अवधी दिला जाईल आणि 20 मिनिटाच्या आधी आपल्याला 4 षटकं संपवावी लागतील. या गोष्टीची दखल आपण देखील मैदानावरती घेणं गरजेचं आहे, कारण की जाणीवपूर्वक स्पर्धा आपल्याला पार पाडायची आहे म्हटलं तर वेळेवरती सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे, कारण की वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही आकाशजी. कारण की जे वर्तमानपत्र अगदी जे आपण म्हणतो ना वृत्तपत्र, जे सकाळचं पेपर असतं, ते सकाळी 4 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत मार्केटमध्ये 4 रुपये किमतीने एक पेपर मिळतो. तोच पेपर 12 वाजल्यापासून नंतरच्या कालावधीमध्ये 2 रुपये किलोने रद्दीमध्ये विकला जातो. त्यामुळे वेळेला किंमत द्या. आपल्याला विनंती, मॅचला सुरुवात करा, फिल्डिंग सेट करून घ्या. चला सर्व खेळाडूंना विनंती, वरची खोपोली टीम आपल्याला विनंती की आपण त्वरित फिल्डिंग सेट करून घ्या. चला चॉईस बॉल द्या. चला सुरुवात करा मॅचला. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पिवांचं षटक आपल्याला या ठिकाणी संपुष्टात येताना पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवरती खऱ्या अर्थानं विकेट घेतली. सुरुवात विकेटनं केली, षटकाची शेवट देखील विकेटनं केली जाते. आता विशाल पाटणुसकर मैदानावरती काय करतो याच्यावरती लक्ष लागेल. मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती, प्रारंभ केला जातोय. ऑन स्ट्राईक खेळाडू 45 नंबर जर्सी घातलेला प्रदान केलेला रोहित. पहा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्याला हिरो म्हटलं जातं तो रोहित, 45 नंबरची जर्सी. आणि हा देखील रोहित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. स्वीप करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो, टपलवण्याचा प्रयत्न केला जातोय बॉलला. व्हाईट बॉल, अतिरिक्त चेंडू या सत्रातील पहिला अतिरिक्त चेंडू पहिल्या बॉलवरती दुसऱ्या षटकाच्या पाहायला मिळते. एक अतिरिक्त चेंडूच्या साह्यानं धावफलकावरती मात्र बदल होताना पाहायला मिळेल. 2 आकडा प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. हा देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न. ज्यावेळेस खेळाडू अक्रॉस होतो त्यावेळेस गोलंदाजाच्या गतीवरती, टप्प्यावरती अचूक लक्ष असणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असतं. आणि याचंच ज्वलंत उदाहरण पाहू शकता आपण की ज्यावेळेस आपण वेगात बॅट फिरवतो, चेंडू फळीचा संपर्क होतच नाही, त्यावेळेस टेस्टरक्षकाच्या हातामध्ये कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. लगातारचा दुसरा डॉट बॉल अगदी वाईट लाईनला धरून बॉल फेकला जातोय. दुसरा डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. नरेशजी दळवे आमच्या समवेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ॲज अ गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात. एक अतिरिक्त बॉलनं सुरुवात केली, नंतरचे लगातारचे 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. नरेशजी पाहू शकाल आपण कधी कधी गोलंदाजाचा मनसुबा देखील असतो एक व्हाईट बॉल टाकण्याचा. ते देखील क्रिकेटमध्ये समीकरणामध्ये खूप चांगलं स्थान दिलं जातं त्या बॉलला देखील. असं नाही की अवंतर धावसंख्या मिळाली म्हणजे संघाची धावसंख्या वाढेल किंवा घसरेल किंवा संघ आपला बागफुटला जाईल. कधी कधी व्यावसायिक गोलंदाजांचे हेच मनसुबे असतात, प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू आपल्यावरती कशा प्रकारे प्रहार करेल. पहिल्या बॉलवरती 3 चेंडूंनंतर ओळखलं, पालखलं, बॉलला फेकलं, बाउंड्री लाईनच्या पलीकडे भिरकावून दिलंय. बॉल जातो गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. मल्टी हिट, गगनचुंबी षटकार.
या बॉलवरती अकुटप्पाचा चेंडू पाहायला मिळाला नेहरूजी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला. जे चालू होतं ते चालू ठेवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. षटकार आल्यानंतर हा देखील डॉट बॉल पाहायला मिळते. गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी, कारण की लगातार 3 डॉट बॉल टाकले, त्यानंतर एक षटकार खाऊन त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं. सरासरी शेवटी अगदी चेंडूंपासून धावांपर्यंतच आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, ताकद थोडी कमी पडली. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज केलं. पहिल्या बॉलवरती वाईट बॉल टाकून लगातारचे 3 डॉट बॉल, षटकार, डॉट बॉल आणि त्यानंतर या बॉलवरती पकडलेली विकेट. खेळाडू तंबूच्या दिशेनं खेळाडू क्रमांक 3 होईल मैदानातून बाद. लाला 3 खेळाडू या ठिकाणी बाद झालेत. थोडीशी परिस्थिती आपण माल या ठिकाणी आदरणीय नितीनजी पाटील पुरस्कृत माडपाई माडप टीमची थोडी बिकट आपल्याला पाहायला मिळते. थंडीच्या वातावरणामध्ये जसं कुडकुडलं जातं तसा हा संघ आता कुडकुडलीच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परिस्थिती खूप बिकट केली आहे. आता या बिकट परिस्थितीमध्ये कोणत्या तरी संघाला तारणहार ठरावा लागणार मैदानावरती. कोणत्या तरी खेळाडूला मैदानावरती जादू करावी लागेल. जशी शकालाक बुमबुमची पेन्सिल चालते तशी बॅट मैदानावरती फिरवावी लागणार आहे. आता बॅट्समनला मैदानावरती तारणहार ठरणं मैदानावरती आता खूप गरजेचं आहे, कारण की परिस्थिती बिकट आहे. आणि या बिकट परिस्थितीमधून संघाचा आधार, संघाचा मुख्य खेळाडू मैदानावरती उतरणं आता गरजेचं आहे, कारण की धावसंख्येचं डोंगर प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात उभं करायचं आहे. या बॉलवरती फुलटॉस वसूल केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. हा बॉल आला या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जे सायकल देण्यात आली आहे ते आदरणीय संकेतजी पाटील आणि रोहित पाटील यांच्या पुरस्कृतीने ही सायकल देण्यात आली आहे. षटकार आली. या बॉलवरती देखील टोल करण्याचा प्रयत्न, हा देखील क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर. दुसऱ्या षटकाची भर या तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळाले. घणाघाती प्रहार. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज हवी ठरला, आता या षटकामध्ये फलंदाज हवी ठरतोय. अर्थातच मराठी जुन्या भाषेत म्हणायचं झालं की आता हंस सखे तुझी बारी, हा देखील येतोय षटकार. लगातार 2 चेंडू आले. तिसरा येईल का, बनेल का या स्पर्धेतील हॅट्रिक बॉल? जरूर 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 होता, पण वाईट पंचांचे बहु फैलवले गेलेत. वाईट बॉल चान्स अजूनही आहे. या स्पर्धेतील पहिलं षटकार हॅट्रिक होतीये का? यस, होतीये. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होता बॅट्समन साठी. लगातारच्या 3 चेंडूंवरती 19 धावसंख्या जमावल्यात. हा देखील बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लांबच लांब उतुंग येतोय षटकार. लगातार 3 ठोकलेत. हंस सखे तुझी बारी. 27 प्रगती पुस्तकावरती लागल्यात. सौ सोनार की तो एक लोहार की. जेव्हा सोनार 100 गाव घालेल तेव्हा लोहाराचा एकच घाव, आणि ते आपल्याला पाहायला मिळतंय. लगातार 3 चेंडूंमध्ये 3 षटकार, मोठे फटके, आकाशाला गवसणी घातली. आता खरं तर पहिल्याच बॉलवरती फलंदाज विमानामध्ये बसलाय आणि आता विमानासारखेच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकतोय. धावा झाल्यात प्रगती पुस्तकावरती 27 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर तुषारजी आज कमेंट्री बॉक्समध्ये तुषारजी धुमाळ, आकाशजी देशमुख, पण एक कमी भास आहे आपल्याला, जी 10 वर्ष ज्या व्यक्तीने ही स्पर्धा अगदी पुरेपूर पूर्ण केली ते आपले गुरुवारी आदरणीय प्रवीणजी दुगाडे यांची कमी या स्पर्धेमध्ये आपल्या
शेवटच्या रात्री या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हा देखील शफल खेळण्याचा प्रयत्न, त्रिफळाचित दंडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय झालंय, खेळाडू झाला या ठिकाणी बाद. हॅलो तांडेल, खेळाडू झालाय बाद. त्रिफळा उद्ध्वस्त केल्यात, पण एकदा बॅट्समन साठी टाळ होत्या. तर महत्वाच्या क्षणी खऱ्या अर्थानं लगातार 3 षटकार ठोकले आणि तब्बल 3 चेंडूंमध्ये 19 धावसंख्या ज्याने जमवल्या तो हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा, कारण की नेहमी पहिल्याला लक्षात ठेवलं जातं. खालापूरमध्ये कित्येक स्पर्धा घडवल्या गेल्या, भरवल्या गेल्या, पण जी पहिली स्पर्धा खालापूरमध्ये घडवली गेली या विभागामध्ये, ग्रामीण विभागामध्ये, तर चर्चेत नाव येतं खऱ्या अर्थानं प्रवीण शेठ बैलमारे व जगदीशजी बैलमारे यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थानं प्रवीणजी गोविंद शेठ बैलमारे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. या बॉलवरती देखील उंची जास्त, लांबी कमी, खेळाडू आहे. दुसरी विकेट महत्वाच्या क्षणी. पहा आता यामध्ये देखील एक नवीन ट्विस्ट बनले. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 षटकार जरूर आलेत, लगातार 2 विकेट देखील घेतल्यात. याच गोलंदाजामध्ये एकच षटकामध्ये विकेट हॅट्रिक होऊ शकते का? षटकार हॅट्रिक ऑलरेडी आपल्याला होताना पाहायला मिळाली आहे, ते अगदी आपल्याला पाहायला मिळेल ते भूतकाळातलं, पण वर्तमान काळामध्ये काय घडतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कारण की महत्त्वाच्या क्षणी लागलेल्या 2 विकेट आणि आता नवीन खेळाडू मैदानावरती जाताना पाहायला मिळेल. पंचांकडे अपील केली जाते. डॉट बॉल पाहायला मिळाला. तब्बल 19 धावसंख्येचं हे भलं मोठं महागडं षटक मैदानावरती पाहायला मिळालं. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला. डू डाय रेड, अर्थातच हे सत्र संपण्यासाठी शेवटचं षटक बाकी असणारे आणि 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर प्रगती पुस्तकावरती मात्र बॅटिंग करणाऱ्या जो पुरस्कृत केलाय खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. सरपंच आदरणीय नितीनजी पाटील पुरस्कृत माडपाई माडपटिंग पहिल्या सत्रामध्ये खरं तर बॅटिंग करत असताना जाऊन पोचले. ती तब्बल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 या आकड्यावरती 27 धावसंख्या होताना आपल्याला पाहायला मिळते. विडंदी असेल, प्रणित 11 सावरोल टीम आणि त्याचबरोबर कोपर टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन्स फर्स्ट इनिंग संपण्याआधी हे 6 चेंडू संपण्याआधी आपण या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे. प्रणित 11 सावरोल संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे गौरव घोसाळकर. तर विडंदी असेल कोपर टीम आपल्याला की आपण या ठिकाणी उपस्थित राहणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. शेवटचं षटक हे सत्र संपण्यासाठी, यानंतर खऱ्या अर्थानं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. पण या षटकामध्ये धावसंख्या किती येत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं आहे. बनलं 27. फुलटॉस बॉल पंचांनी केलं, वेस्टाईट बीमर बॉल, नो चेंडू, बजर वाजलाय, धोक्याची घंटा जरूर वाजली होती आणि खेळाडू झालाय नॉन स्ट्राईक एंड वरती बाद. थँक्यू. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होईल. या चेंडूवरती मिळतील 2 धावसंख्या. पंच फ्री हिट.
या बॉलवरती हात खुळे करण्याची संधी. फ्री हिटचा बॉल. वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. बॅट्समनसाठी मुभा. संधी चान्स मिळालाय. या बॉलवरती जसा पाहिजे तसा फटका खेचू शकतो खेळाडू, कारण की झेल बाद तर होऊ शकत नाही. धावबादच्या स्वरूपात खेळाडू बाद केला जाईल. त्यानंतर या बॉलवरती विकेट गणली जाणार नाही धावबाद सोडून. त्यामुळे बॅट्समनला पुरेपूर फायदा घ्यावा लागणार या चेंडूचा. हा देखील नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला बॅट्समन बैक मारती है फ्रंट मारती है देखो. दोन वेस्ट साइड बिमर आपल्याला पाहायला मिळतात. पंचांनी दंडित केलंय. खेळाडू या ठिकाणी हॅलो गोलंदाज बाद. नवीन गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल आणि हा फ्री हिट. येस वाईट बॉल. फ्री हिट या ठिकाणी पुन्हा एकदा कंटिन्यू असेल. नवीन 6 चेंडू खरं तर गोलंदाज फेकेल. तब्बल धावसंख्या आतापर्यंत खर्च केल्यात एकही चेंडू न टाकता. तब्बल 5 धावा खर्च केल्यात. फ्री हिटचा पुरेपूर फायदा. विकेट गंजली जाणार नाही. एक धाव कम्प्लिटली जोडली जाईल. एक न प्रगती पुस्तक मात्र जाऊन पोहोचेल. 33 एक दुहेरी आकडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तेहतीस आकडा प्रगती पुस्तकावरती लागताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिंगलच्या स्वरूपामध्ये मॅच खऱ्या अर्थानं खूप रोमहर्षक होताना या ठिकाणी पाहायला मिळते. 3 षटकार पाहायला मिळाले. गोलंदाज निश्चित सर इथे आपण पाहतोय सागरजी बुरके सरांचं देखील शुभ आगमन झालंय. गौरव गोलंदाजी मार्गवरती आहे. या गोलंदाजाचा वापर पहिल्यांदा का केला नाही असा प्रश्न आता पाठीराखे विचारतात. वेल एक्सपिरियन्स. जेव्हा आपण नाईट स्पर्धा खेळतो तेव्हा एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वाचा असतो. अशा वेळी नवीन गोलंदाजाला जी संधी दिली वीरेश्वर वरची कोपली संघाला ती थोडीशी अंगलट आली आहे. गौरवकडं बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्या हातामध्ये कला देखील आहे. विविध पद्धतीचे चेंडू टाकण्याची क्षमता आहे. पण या गोलंदाजाचा वापर आता ऐन वेळी झाला आणि त्यानं मी तर म्हणेल या डावाला सावरण्याचं काम नक्कीच केलं आहे. मी आदरणीय दत्तादादा तांबडे सरांना विनंती करील की आपण सागर भुरके साहेबांचं यथोचित स्वागत या मंचावरती करावं. मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण 2026च्या माध्यमातून सातत्यानं आता आपल्याला कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून एक क्षण आता टिपताना कॅमेरामॅन आमचा पाहायला मिळेल. सागरजी बुरके साहेबांचं स्वागत इथे होतंय. अतिथी देवो भव आपल्या भारताची संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा हा सोहळा आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होतोय हे आपलं परमभाग्य. गौरवचा हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय पण चेंडू थांबणार नाही. इथे मात्र आलाय मणीष सर. जबरदस्त चौकार येतो या बॉलवरती. अमोल पाटेकरच्या बॅट मधून खरं तर चौकार येताना बॉल मिळाला. चला महत्वाची सूचना कोपर टीम हे सत्र संपण्याआधी आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे, कारण की आयोजकांनी तंबी दिलेली आहे. तर सत्र संपण्याआधी जर आपण या ठिकाणी उपस्थित राहिला नाहीत नाणेफेकीसाठी तर जे काही आयोजक ॲक्शन असेल ती आपल्यावरती घेतली जाईल. संदेश यादव यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. 4 धावसंख्या बनली आहे ती प्रगती पुस्तकावरती तब्बल 37 या आकड्यावरती 37 धावसंख्यांवरती आता जाऊन पोहोचलाय. चला प्रणित 11 सावरोळी आणि त्यानंतर कोपर दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या टॉससाठी सावरोळी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. कोपर टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यावं.
पेण विभागातील हा संघ आपल्याला आज पाहायला मिळेल आणि एक घरेलू संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अमित, बाट फिरवण्याचा त्याची आपण स्टाईल जर पाहिली ना आकाश, की कदाचित असं वाटतं आहे की कनेक्ट जर परफेक्टली झाला ना बाटवरती तर बॉल हा बाउंड्री लाईनच्या पलीकडेच, यात मात्र शंका नाही, कारण की अगदी हलक्या हातानं बाट फिरवली जाते, पण त्यानंतर जो स्पीड आहे आपल्या कंबरेच्या वरून जो खेळाडू घेतोय तो अगदी वेगानं आपल्याला पाहायला मिळतो. थोडा गतीवरती परिवर्तन पाहायला मिळाला. आधीचा चेंडूने उसळी जास्त घेतली, हा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला की अगदी स्कुबिंगमध्ये पाहायला मिळाला, अगदी खालच्या दिशेने चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्राईक 8 खेळाडू या ठिकाणी मात्र बाद झालेत. नवीन खेळाडू आता मैदानावरती दाखल झाला आहे. ऑन स्ट्राईक खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल चेतन, आणि त्याच्या जोडीला नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला आहे. त्या बॉलवरती देखील बिग हिट केलंय. उंच दिशेने चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची, आणि ह्याच फटक्याची अगदी आपल्याला पाहायला मिळतं. अगदी जसा हवा तसं फटक्याला सजवलं, बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेल 4, आणि अशा प्रकारे पहिलं सत्र या ठिकाणी मात्र संपुष्टात आलं. तब्बल 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला गेला, आणि 24 चेंडूंमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारी नितीनजी पाटील सरपंच पुरस्कृत माडप या संघाने मात्र धावसंख्या जमवलं. पहिली षटकाराची हॅट्रिक लगावत तब्बल 41 विजयासाठी 24 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळेल. अवघ्या पहिल्या 2 षटकामध्ये 5 धावसंख्या आपल्याला 8 धावसंख्या पाहायला मिळाल्या. नंतरच्या बाकीच्या तिसऱ्या षटकामध्ये 19 धावसंख्या मिळालं, आणि जी चौथ्या षटकाला सुरुवात झाली ना खऱ्या अर्थानं ती अगदी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी थोडी खराब म्हणावी लागेल, पण कमबॅक देखील तितक्याच ताकदीनं करून दाखवलं, यात मात्र शंका नाही आहे. खरं तर झालं ते भविष्यकाळ, आता झालं ते भूतकाळ, आता वर्तमान काळामध्ये काय घडत आहे. माडप संघ मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करेल यावरती देखील आता सगळ्यांच्या नजरा मात्र येऊन पोचल्यात. पण या ठिकाणी वीरेश्वर वरची खोपोली संघ मैदानावरती काय किमया काय जादू करेल यावरती देखील आपल्या सर्वांच्या नजरा येऊन पोचल्यात. करायच्या 24 बॉलमध्ये 42 धावसंख्या होत आहेत की नाही याकडे आपण सर्वांचं लक्ष लागलं जाईल. पण इनिंगला सुरुवात होण्याआधी आपण जाऊयात प्रणित 11 सावरोळे आणि कोपर या टीमच्या 2 संघादरम्यान नाणेफेकीचं कौल केलं जाईल. कमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल, आणि कमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत जोडले जातील. आकाशजी देशमुख, आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा. प्रणित प्रवीण शेठ बैलमारे व जगदीशजी बैलमारे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे पुरस्कृत, खरं तर ज्यांनी कर्जत खालापूर विधानसभेवरती भगवा झेंडा फडकवला असे सर्वांचेच लोकप्रिय आमदार, आपला माणूस आपला आमदार आदरणीय महेंद्रजी थोरवे यांच्या नावानं भरवण्यात आलेला आमदार चषक 2026 अर्थातच पर्व 10वे आपल्या सर्वांचं मात्र लक्ष वेधित केलं जाईल. 24 चेंडू 42 धावसंख्येवरती माऊली प्रसाद या इव्हेंटच्या द्वारे आपण ही स्पर्धा पाहतोय. जाऊयात डीजेकडे आणि त्यानंतर करूयात आपण या दुसऱ्या इनिंगला सुरुवात. आपण सावरूल या 2 संघादरम्यानचं नाणेफेकीचं कौल करावं ही आपल्याला विनंती. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक. हॅलो, टॉस होतोय सावरळी विपक्ष कोपर संघामध्ये, आणि कोपर संघाने ते टॉस जिंकलाय. निर्णय त्वरित सांगायचा आहे. हॅलो हॅलो, तर सन्मान्य संदेशदा येवले जे खोपोली प्रीमियर लीगचे एक आयोजक आहेत, त्यांच्याकडून वीरेश्वर वरची खोपोली संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. नक्कीच त्यांचं आपण स्वागत करूयात या टुर्नामेंटच्या मार्फत. त्यासोबत प्रणित प्रवीण शेठ बैलमारे व जगदीशजी बैलमारे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय श्री प्रवीण शेठ गोविंद बैलमारे पुरस्कृत भव्य डे नाईटची क्रिकेट स्पर्धा दमदार आमदार चषक 2026, आणि या 2026चं हे पर्व 10वं पर्व अतिशय दिमागदार पद्धतीने झालं. सुरुवात झाली या टुर्नामेंटच्या पहिल्या मॅचला, आणि पहिल्या मॅचमध्ये रोमहर्षक मॅचमध्ये आपण पाहिलं 39 धावांचा पाठलाग करताना तांबाटी संघ शेवटच्या क्षणामध्ये त्याची पाहिले तर लगाम आपल्या हाती घेतली ती शिरवली संघाने, आणि शिरवली संघाने तो मॅच जिंकला फक्त आणि फक्त 1 धावेनी.
ही चित्तथरारक मॅच झाल्यानंतर दुसरा मॅचसाठी नितीनजी पाटील पुरस्कृत माडपाई माडप संघ आणि त्यांच्या विरुद्ध वीरेश्वर वरची खोपोली या दोघांमध्ये मॅच चालू झाली. मॅच चालू झाल्यानंतर आपण पाहिलं पहिल्या ओव्हरचा सामना चांगल्या प्रकारे गोलंदाजांनी टाकला, दुसरी ओव्हर चांगली टाकली, त्यानंतर आले ते म्हणजे लगातार बॅक टू बॅक 3 षटकार. 3 षटकानंतर पुन्हा एकदा मॅचनी कलाटणी घेतली आणि शेवटच्या 4 षटकाच्या अंती टीम माडपाई माडप संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 41. आता 42 धावांचं टार्गेट इथं सेट केलंय. 24 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 24 बॉलमध्ये 42चं टार्गेट सेट केलंय. पहिल्या मॅचमध्ये पाहिलं तर डिफेंड करणारा संघ ह्या संघाने विजय मिळवला होता आणि या मॅचमध्ये 42 धावा वाचवल्या जातील का? माडपाई माडप संघाचा आपण विचार केला तर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी युनिट या टीममध्ये आहे. जशी आपण शिरोली टीममध्ये पाहिली, जशी आपण पहिल्यांदा या सेकंड मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये टीम वरच्या खोपोली संघामध्ये पाहिली, तशीच बॉलिंग युनिट ही पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या माडपाई माडप संघामध्ये आहे. परंतु येणारा प्रत्येक बॉल आता माडपाई माडप संघासाठी तेवढाच चांगला असेल, चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय येल्लो जर्सीमध्ये टीम वीरेश्वर 11 वरची खोपोली. सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये रवाना झालेत. उदय कोलंबे 40+ खेळाडू आहेत. आज पाहिलं तर या मैदानामध्ये खेळताना कशा प्रकारे बॅटिंग करणार, संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये या खेळाडूच्या बॅटिंगची चर्चा नेहमी होत असते. मागील 20-25 वर्षापासून आजपर्यंत एवढ्या प्रकारे चांगलं क्रिकेट खेळत आलेत की अजूनही प्रत्येक प्रेक्षकाला यांच्या बॅटिंगची भुरळ पडते. मैदानामध्ये बॅटिंग करतायत नूर नॉन स्ट्राईकला, स्ट्राईक एंडला पाहिलं तर आपण उदय कोलंबे उर्फ मॉन्टी आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज टीम माडपाई माडप जे पुरस्कर्ते आहेत नितीनजी पाटील सरपंच आहेत. अमोल पाटेकर बॅटिंग करताना अमोलच्या बॅटमधून एक चौकार आला, त्यानंतर अमोलला आता गोलंदाजी मार्कवर आपल्या टीमला चांगल्या प्रकारचं कार्य करून द्यायचंय. पहिला बॉल वाईट आलाय, धावसंख्येमध्ये आता वाढ होते, धावाचा श्रीगणेश झालाय, धावसंख्या 1. उदय कोलंबे आम्ही अशा प्रकारे फटकेबाजी करू शकतो हे दाखवून देतात. सेकंड इनिंगमध्ये मी धावा चेस करायला आलोय आणि धावा चेस करताना माझ्या टीमला माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्यांचं करूयात आपण सरचे स्वागत. या संपूर्ण टुर्नामेंटवर पाहिलं तर प्रत्येक क्षणोक्षणी त्यांचं लक्ष आहे आणि त्यांचं जसं आगमन झालं तसं उदय कोलंबे उर्फ मॉन्टी दादा यांनी ठोकलेला षटकार, पहिल्या बॉलवर आले षटकार, 7 धावसंख्या झाली आहे. यानंतर पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका, क्षेत्ररक्षक धावतायत, झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती परंतु बॉल नोमॅन्स लँड मध्ये पडला. दरम्यानच्या वेळेमध्ये नूर आणि नूरच्या साथीला पाहिलं तर उदय कोलंबे यांनी 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे बिनबाद 9 धावसंख्या. आपल्या व्यासपीठावर पाहिलं तर सन्माननीय सागरजी भुरके साहेब सुद्धा उपस्थित राहिलेत, त्यांचंही करूया आपण मनापासून स्वागत. त्यासोबत प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे जसे पाहिले तर प्रवीण दादा आले, त्यांच्या सन्मानार्थ इथे बॅटची लिडिंग एज, बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, उदय कोलंबे यांच्या बॅट मधून एक षटकार, त्यानंतर डबल धाव, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. आता अमोल पाटेकरला विचार करण्यासाठी भाग पाडले. धावसंख्या आपल्यासाठी फक्त 42 आहेत, धावा वाचवायच्यात. आपली टीम आता कुठेतरी संकटात येते, त्या संकटात येण्यापासून आपल्याला वाचवायचंय परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याच्या समोर बॅटिंग करताना उदय कोलंबे आपल्या या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जेवढा अनुभव आहे तो अनुभव पावण्याला लावतात आणि ठोकतायत चौकार. त्याचं आपलं सहर्ष स्वागत आहे. सुमितजी बलमारे सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय.
त्यानंतर पाहिलं तर पुन्हा एकदा हा फटका जबरदस्त खेचलाय, बॅक टू बॅक दुसरा चौकार टोकताना आता आता बॅटर पाहिलं तर इथे चौकार टोकतात. आता पुन्हा एकदा डीजेला सांगू द्या, तुम्ही सुद्धा ठोका. कम ऑन डीजे. काही एक्सप्रेस वेवर गाडी जरूर जावी तशा प्रकारे बॅटिंग उदय कोलंबे करतात, परंतु धावांचा ब्रेक लावावा लागेल. 42 धावा पाहिलं तर बॅटिंग करताना वरची खोपोलीसाठी तुटपुंज आहेत. कमी धावसंख्या म्हणावी लागेल, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल अमोलला. यानंतर पुन्हा एकदा थांबतील ते उदय कोलंबे. मॉन्टी कसले बॉलला पाहिलं आणि त्यानंतर बॉल उडवला. कडक षटकार. डीजे असलेले आमचे पहिल्या ओव्हर नंतर स्कोर कार्डचा आपण विचार करता 23 धावसंख्या झाली आहे. बिन बाद 23, 42चं टार्गेट सेट केलंय. त्यासोबत आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय, त्यासोबत त्यांच्यासोबत त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी नुकतंच पाहिलं तर मायक्रोस्कॅन प्रीमियर लीग अंडर-14 14 वर्ष वयोगटामध्ये ही टुर्नामेंट आहे. त्या टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर अवीरजी सागर बुरके यांनी तब्बल कॅप्टन असताना कॅप्टन इनिंग 106 धावांची बहारदार खेळी केली. त्यांचं सुद्धा इथे व्यासपीठावर आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे अवीरजी सागरदादा बुरके यांचं. त्यांचा शुभ सन्मान इथे आपल्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीणदादा बैलमारे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. अवीरजी बुरके यांचं शुभ सन्मान होणार आहे. हा यंग टॅलेंट आहे आणि या यंग टॅलेंटने मायक्रोस्कॅन प्रीमियर लीग अंडर-14 साठी 106 धावांची कॅप्टन्सी इनिंग केली आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर त्यांचा सन्मान होणं नक्कीच गरजेचंच होतं. तर प्रवीणजी बैलमारे दादांच्या शुभ हस्ते इथे या स्पर्धेत सर्वेसभा इथे अवीरजी बुरके यांचा सन्मान करतायत. मायेची उबदार शाल त्यासोबत पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मान केला जातोय. बॅटची एज लागली आणि बॉल थांबेल का? आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या क्षणामध्ये इथे बॉल पकडला जातोय. एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न करणार नाहीयेत. माहितीये फिल्डर तैनात होते आणि या बॉल नंतर धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24. सन्मान्य सूरजजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. सन्मान्य सूरजजी नवनाथ म्हात्रे सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्मान्य प्रवीणदादा बैलमारे यांच्या शुभ हस्ते सूरजजी म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जातोय. विनंती असेल आपल्याला आपण व्यासपीठावर यायचंय. सूरजजी म्हात्रे दादांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. कोपरचे आमचे सूरजजी म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्वे सर्वा प्रवीण शेठ बैलमारे यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल त्याचसोबत पाहिलं तर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेतून त्यांचा नक्कीच सन्मान केला जातोय. आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचा योग्य प्रकारे सन्मान इथं केला गेलाय. नक्कीच या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. इथे आता पाहिलं तर पहिलं षटक संपलंय आणि तुषार सर पाहिलं तर 42चं टार्गेट सेट केलं होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा जमवल्यात, तेही बिनबाद. आता स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय उदय कोलंबे यांनी पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः धुव्वा उडवला. त्यांनी चांगल्या प्रकारे बॅटिंग केली. 2 षटकार 2 चौकार ठोकले. पुन्हा सज्ज. थोडं तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यामध्ये सुद्धा पाहिलं तर थोडा विश्वास ठेवतायत असं पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या. त्यानंतर आता आपली विकेट किती महत्वाची आणि विकेटचं मोल ओळखलं आणि त्यानंतर शैलेश कातकरी गोलंदाजी मार्कवर आले. त्यांच्या विरुद्ध फक्त सिंगल धावसंख्या घेतली.
42चं टार्गेट अगदी पाहिलं तर आता धावसंख्या कमी पोहोचली, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. आपण पहिला मॅच मध्ये पाहिलं 39चं टार्गेट होतं, शेवटच्या 1 बॉल 1 वर मॅच आली होती. ती मॅच ही पहिल्या गोलंदाजी युनिटी जिंकली. सन्माननीय जयवंतजी तटकरे साहेब इथे यांचे उपस्थित लाभले, त्याचं सुद्धा करूयात आपण मनापासून स्वागत. सन्माननीय जयवंतजी तटकरे साहेबांचं इथे उपस्थित लाभले, त्यांचं करूयात मनापासून स्वागत. सव्वीस धावसंख्या आता बॅटिंग करणाऱ्या युनिटच्या टीम वीरेश्वर 11 वरची खोपोली संघाची झाल्यात. मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आपली चांगल्या प्रकारे साईट नक्कीच बांधून ही टीम नेहमी मैदानामध्ये खेळत असते. इथे उदय कोलंबे यांच्या बॅट मधून फटका येतोय, पुन्हा एकदा तोच झोन निवडलाय, लगातार त्याच झोन मध्ये मारतायत, ठोकताय. ज्याच्या प्रकारे प्रॅक्टिस केली आहे त्याचं संपूर्ण इथे प्रात्यक्षिक प्रेक्षकांना दाखवतायत आणि ठोकतायत. त्यांच्या इनिंग मधला हा 3रा षटकार. हॅलो, तर नक्कीच नुकतंच पनवेल मध्ये ग्रँड ओपनिंग झाले, ओपनिंग झाले. स्पोर्ट्सचं हे दुकान आहे, शॉप नंबर 8, नीलखंड दर्शन बिल्डिंग, ओरियन मॉलच्या मागे. प्रोप्रायटर आहेत विनोदजी पाटील. नक्कीच सर्व खेळाडूंना विनंती असेल की नक्कीच सांगू इच्छितो की त्या स्पोर्ट्स शॉप मधून आपण नक्कीच एकदा व्हिजिट करा. महालक्ष्मी स्पोर्ट्स. अहमद पपलुनकर दुबईवरून या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा आपण करूयात मनापासून स्वागत. वरची खोपोली संघाचे खंदे समर्थक म्हणून त्यांची आपण ओळख पाहतो. आता मॅच मध्ये थोडा संत झालाय तो म्हणजे वरची खोपोली संघ. सिंगलचं इथे पाहिलं तर धावसंख्येचा रूपात होतंय, परंतु इथे झालंय काय, बॉल हातात होता परंतु शेवटच्या क्षणामधून हातातून बॉल निसटला. आता जणू काही आपले खांदे खाली सोडलेत की काय, जणू काही आपल्या डोक्यावर बराचसा ओझा झालाय आणि तो ओझा इथे कुठेतरी खाली करण्याचं काम करतात फिल्डर्स. होता थोडं निराश असेल आपल्या फिल्डिंगवर. हा येतोय चौकार. नक्कीच पुढच्या मॅच आपण पाहिलं तर टीम सावरुळी संघ आणि त्याच्या विरुद्ध कोपर संघ. टॉस झालाय तर टॉसचा निर्णय कोपर संघाने आपल्या बाजूने घेतलाय. कोपर संघ निर्णय सांगायचा आहे, नक्कीच फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतलाय. त्यासोबत या स्पर्धेला होरळे गावचे उत्कृष्ट समालोचक अमितजी पाटील सरांकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्याचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करूयात. आता पाहिलं तर या रिक्वायर्ड असतील 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 5 धाव्यांची गरज. अजूनही पाहिलं तर मैदानामध्ये सलामीला गेलेली जोडी मैदानामध्ये टक धरून आहे. बॅटिंग करताना आपण उदय कोलंबे उर्फ मॉन्टी यांना पाहतोय, त्यांनी तब्बल 3 षटकार घेतलेत. 9 बॉल वैयक्तिक 31 धावसंख्येवर खेळतायत. चांगल्या प्रकारे बॅटिंग त्यांच्या बॅट मधून होते, सोबत नूरची तेवढी साथ चांगली आणि गोलंदाजी मार्कवर अक्षय नाईक. सन्माननीय प्रमोदजी बैलमारे यांची उपस्थिती लाभले, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रमोदजी बैलमारे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष या टुर्नामेंटच्या तर्फे स्वागत आहे. व्हाईट प्लस 1. आता पुन्हा एकदा इक्वेशन चेंज झालंय. प्रत्येक बॉल मध्ये पाहिलं तर इथे सरसी करताना टीम वीरेश्वर 11 वरची खोपोली संघ पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अक्षय नाईकला पाहतोय आणि अक्षय नाईकने चांगल्या प्रकारे बॅटिंग केली होती, षटकारांची हॅट्रिक ठोकली, परंतु गोलंदाजाने त्यांच्या अक्षरशः निराशजनक कामगिरी केली. जिथे चांगली बॅटिंग केली, उपयुक्त बॅटिंग करताना वीरेश्वर 11 वरची खोपोली पाहतोय. बॅटिंगसाठी टीमचा कोहिनूर नूर बॅटिंग करतोय. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल वेगात होता आणि बॉल जाऊन विसावला कीपरच्या हातामध्ये. सन्माननीय देवेदजी भारद्वाज यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात,
त्यांचं सहर्ष स्वागत करूयात. इथे कल्पकता दाखवली आणि कल्पकता दाखवून डीप मिड विकेटला बॉलला फेकलंय. आता सिंगल रूपामध्ये धावसंख्या मिळेल. आता थोडंसं विचार करण्यासाठी भाग पाडलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. समोरच्या टीमसाठी धावा पण ठेवल्या होत्या फक्त 42, परंतु गोलंदाजी युनिट थोडंसं हतबल झालंय. समोर पाहिलं तर मॉन्टी कोलंबे, उदय कोलंबे 9 बॉल 31 धावसंख्येवर खेळतोय. आपल्यामधली असलेला कल्पकता, आपल्यामधली असलेली गुणवत्ता, एवढ्या वर्षाचा आपण खेळलेलं क्रिकेटचा एक्सपिरियन्स, अनुभव तो पणाला दाखवतात. या बॉलला काय झालं तर हा बॉल वाईड प्लस लॉंग स्टॉपला बॉल गेलाय चौकारच्या दिशेने. हा विजयी चौकार येतोय. विजयी होतोय टीम वीरेश्वर 11 वरची खोपोली. बॉल प्लॅट टीम वीरेश्वर 11 वरची खोपोली.